नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुरेश वराडे साकार एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतोय. पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलोय एक रिक्रुटमेंट न्यूज घेऊन, की जी की लार्जेस्ट पब्लिक सेक्टर बँक आहे इंडियामधली स्टेट बँक ऑफ इंडिया. हिच्या बाबतीत बोलायचं झाल्यास इंडियामध्ये जवळपास 24,000 प्लस ब्रँचेस या बँकेच्या आहे. ATM सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात या बँकेच्या आहे. जवळपास 2.5 लाख एम्प्लॉई या बँकेमध्ये सध्या कार्यरत आहे. मग यामध्ये जवळपास 1500 ऑफिसरची रिक्रुटमेंट चालू आहे. फॉर्म भरणं चालू आहे जवळपास 18 जूनपासून तर 8 जुलैपर्यंत याची ॲप्लिकेशनची डेट आहे. मग यावर्षी या बँकेच्या रिक्रुटमेंटमध्ये काय चेंजेस झालेले आहे याबद्दल आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे. मग ही बँक जी आहे या बँकेला अप्लाय का करायचं याच्याबद्दल सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला क्लिअर करणार आहे. नंतर प्रमोशन पॉलिसी कशी आहे या बँकेची, नंतर क्वालिफिकेशन जे आहे, नंतर नंबर ऑफ अटेम्प्ट मेन्सचे धरतात की प्रीचे धरतात याबद्दल सुद्धा मी या ठिकाणी सांगणार आहे. नंतर मेजर चेंजेस काय झालेले आहे, नंतर SBI POचा प्रीचा पॅटर्न यावर्षीचा आणि 2025चा, नंतर मागच्या 5 वर्षाचा जो काही समजा कट ऑफ ट्रेंड आहे या ठिकाणी मी इथं क्लिअर करणार आहे. नंतर अपडेटेड डिस्ट्रिब्युटिव्ह पॅटर्न जो आहे तो सुद्धा या ठिकाणी मी क्लिअर करणार आहे आजच्या लेक्चरमध्ये. नंतर SBI प्रीची तयारी करत असताना हाय प्रायोरिटी टॉपिक जे आहे यामध्ये लॉजिकल रिजनिंग असेल, मॅथ्स असेल, इंग्लिश असेल याबद्दल सुद्धा आणि टॉपिक वाईज वेटेज जे आहे ॲनालिसिस या ठिकाणी आपण आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. त्याकरता व्हिडिओ जो आहे तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. बघितल्यानंतर लाईक करायचे आणि जे काही समजा बँकिंगची तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला काय करायचा आहे, शेअर करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो, की त्यांना प्रिपरेशनच्या काळामध्ये काय होईल, बेनिफिट होईल. बघा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण रिक्रुटमेंट डिटेलची जी काय आहे ती बघू. यामध्ये एज क्रायटेरिया जो आहे मिनिमम 21 वर्ष आणि मॅक्झिमम 30 वर्ष जनरल कॅटेगरीचा जो विद्यार्थी आहे किंवा EWS कॅटेगरीचा जो विद्यार्थी आहे तो 1 एप्रिल 2026 पर्यंत त्याचा मिनिमम आणि मॅक्झिमम एज क्रायटेरिया जो आहे तो कंप्लीट केलेला असावा. OBC साठी मॅक्झिमम 33 आणि SC/ST साठी 35 वर्ष. आता या ठिकाणी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय ठेवलेलं आहे, कोणताही ग्रॅज्युएट या ठिकाणी अप्लाय करू शकतो. या ठिकाणी फायनल इयरचा विद्यार्थी सुद्धा अप्लाय करू शकतो. ज्याचा सप्टेंबर पर्यंत ग्रॅज्युएशनचा रिझल्ट लागेल तो विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतो. ओके. नंतर इम्पॉर्टंट डेट जे आहे या ठिकाणी दिलेलं आहे प्री, मेन्स आणि GDPIचं सांगितलेलं आहे. तर 8 जुलै लास्ट डेट आहे. जे विद्यार्थी अजून पण अप्लाय केलेलं नाही, अगोदर आपण युट्यूबला लेक्चर टाकलेलं आहे रिक्रुटमेंट डिटेल्स, पुन्हा याच्याबद्दल आपण डिटेल्स टाकतोय. ज्या गोष्टी राहिल्या समजा काही त्या गोष्टी आपण याच्यात पुन्हा ऍड करतोय. तर प्री एक्झाम ऑगस्ट 2026 मध्ये, मेन्स एक्झाम सप्टेंबर मध्ये आणि GDPI ग्रुप डिस्कशन आणि पर्सनल इंटरव्ह्यू ऑक्टोबर नोव्हेंबर 2026 मध्ये होणार आहे. नंतर या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे SBI POची, तर प्री एक्झाम, मेन्स एक्झाम, GDPI आणि सायकोमेट्रिक टेस्ट या 4 फेज मधून तुम्हाला जायचंय. नंतर ऍप्लिकेशन फीज जे आहे जनरल, EWS ओके, OBC यांच्यासाठी 750 रुपये. नंतर SC, ST आणि इतर कॅन्डिडेट PWD कॅन्डिडेट यांच्यासाठी फीस नाहीये, त्यांनी सगळ्यांनी फॉर्म भरायचा आहे. आणि यावर्षी सर्वात मोठं सॅलरी जी आहे ती आहे 21,97,000 CTC कॉस्ट टू कंपनी. ओके. मग या ठिकाणी का जॉईन करायचंय, अट्रॅक्टिव्ह सॅलरी आहे, जॉब सिक्युरिटी आहे, फास्ट करिअर ग्रोथ आहे, नंतर इंडियामध्ये कुठेही जॉईनिंग भेटण्याचे चान्सेस आहे, लिडरशिप रोल आहे, लॉंग टर्म ग्रोथ आहे. ओके. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला जॉईन करायचंय. यावर्षी वेबसाईट सुद्धा SBI ने काय केली, चेंज केली विद्यार्थी मित्रांनो. पुढे मी तुम्हाला सांगतोय. बघा आता वाय SBI PO का जॉईन करायचं आहे. अॅन्युअल पॅकेज जे आहे जवळपास 22 लाखाचं आहे. किती, 22 लाखाचं. नंतर या ठिकाणी लीज अकोमोडेशन फॅसिलिटी आपल्याला उपलब्ध आहे, मेडिकल आणि रिटायरमेंट बेनिफिट्स आहे, नंतर परफॉर्मन्स लिंक इन्सेंटिव्ह आहे, नंतर फास्ट करिअर ग्रोथ आहे आणि जॉब सिक्युरिटी आहे, सोशल प्रेस्टीज सुद्धा या ठिकाणी आहे. आणि आपण PO म्हणून जॉईन झाला तर बँकेच्या CGM पर्यंत सुद्धा तुम्ही जाऊ शकता. बघा प्रमोशन पॉलिसी कशी आहे. प्रोबेशनरी ऑफिसर नंतर 2-3 वर्षानंतर तुम्ही मॅनेजर होणार, मॅनेजर नंतर सिनियर मॅनेजर होणार, नंतर चीफ मॅनेजर होणार, नंतर AGM, नंतर DGM, नंतर GM आणि CGM. ओके. म्हणजे बँकेच्या CMD पर्यंत जाण्याची संधी आपल्याला SBI PO देतं, हे लक्षात घ्या. ओके. नंतर पुढे या ठिकाणी बघा एज्युकेशन क्वालिफिकेशनच्या बाबतीत तुम्हाला सांगितलं, नंतर एज क्रायटेरियाच्या बाबतीत सांगितलं. ओके. महत्वाचा मुद्दा आहे अटेम्प्ट. या वर्षी चेंज काय झाला, अटेम्प्ट मध्ये चेंज झाला. ओके. तर अटेम्प्ट किती आहे हे लक्षात घ्या. या ठिकाणी जर अनरिझर्व आणि EWS असेल तर मागच्या वर्षीपर्यंत 4 अटेम्प्ट होते, यावर्षी 2 अटेम्प्ट वाढले. ओके.
नंतर ओबीसी जे आहे या ठिकाणी 6-7 अटेम्प्ट होते, 9 अटेम्प्ट झाले. नंतर ईडब्ल्यूएस पीडब्ल्यूडी जे पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट आहे यांच्यासाठी 9 अटेम्प्ट आहे आणि एससी आणि एसटी यांच्यासाठी अटेम्प्ट नाहीये. म्हणजे अटेम्प्टचा चेंज केला यांनी, यावर्षी अटेम्प्ट इन्क्रीज केले. मग सर अटेम्प्ट प्री एक्झाम दिलेली आहे, प्री एक्झामचा अटेम्प्ट कन्सिडर केला जातो का? नाही, फक्त मेन्स एक्झामचा अटेम्प्ट जो आहे तो कन्सिडर केला जातो. हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, फक्त मेन्स एक्झाम जो विद्यार्थी देऊन येतो तो अटेम्प्ट कन्सिडर केला जातो, प्रीचा अटेम्प्ट कन्सिडर केला जात नाही. ओके, तर या ठिकाणी बघा नंतर एसबीआय पीओ मेजर न्यू अपडेट काय झालं. आता जे विद्यार्थी अप्लाय करतायत त्यांच्यासाठी जे की समजा ओबीसी असेल, ईडब्ल्यूएस असेल, या विद्यार्थ्यांनी 1 एप्रिल 2026 नंतर आपलं कास्ट सर्टिफिकेट जे आहे रिन्यू केलेलं असावं. ओके, फॉर्म भरताना या ठिकाणी तुम्हाला इन्फॉर्मेशन विचारतात. नंतर पुढे सांगितलं आधार मॅन्डेटरी आहे. ओके, काय आधार मॅन्डेटरी आहे, आधार काय सांगितलं, आधार व्हेरिफिकेशन मॅन्डेटरी आहे. ओके, नंतर अपडेटेड एज ओबीसी आणि ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट जे आहे 1 एप्रिल 2026 नंतरचं. नंतर डीपीडी ऍक्ट 2023 नंतर कंप्लेंट्स ऍडेड जे आहे. नंतर पुढे पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट एलिजिबिलिटी रिवाइज केलेली आहे टेम्पररी. नंतर स्क्राईब डिक्लेरेशन अँड व्हेरिफिकेशन हे नवीन चेंजेस आहे. नंतर पुन्हा त्यांनी सांगितलं न्यू अँटी कोचिंग डिस्क्रिमिनर हे सुद्धा नवीन चेंजेस केलेले. आता यावर्षी त्यांनी काय केलं, सिव्हिल कंप्लायन्स डेडलाईन जे आहे त्यांनी रिमूव्ह केलेली आहे. म्हणजे जो काही सिव्हिल स्कोर होता तो सिव्हिल स्कोर जे विद्यार्थी समजा तिथपर्यंत लागू होत नव्हता, ते विद्यार्थ्यांचा जो काही समजा स्कोर लागू कमी असेल सिव्हिल स्कोर, तर त्या विद्यार्थ्यांसाठी काय केलेला आहे, तो क्लॉज जो आहे तो रिमूव्ह केलेला आहे यामधून, हे लक्षात घ्या. नंतर ऑफिशियल वेबसाईट जी आहे एसबीआयने चेंज केली. SBI.bank.in ही नवीन वेबसाईट आहे, या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अप्लाय करायचंय. नंतर नवीन एक्झाम सेंटर जे आहे ऍड केलेले एसबीआयने, कुरुक्षेत्र, नंतर अयोध्या, नंतर चंद्रपूर, चुरंचुनपूर आणि मैसूर हे नवीन जे काही समजा एक्झाम सेंटर आहे, हे एक्झाम सेंटर त्यांनी काय केले, या ठिकाणी नवीन अपडेट केले. तर ह्या नवीन गोष्टी ज्या आहे एसबीआयने या वर्षीच्या ऍडव्हर्टाइज मध्ये काय केल्या, इम्प्लिमेंट केल्या. मग एसबीआय पीओ 2026 आणि प्रिव्हियस इयर 2025 ची जी काही एक्झाम्स आहे याच्यामध्ये काय चेंजेस आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. आता मागच्या वर्षी ज्या वॅकन्सीज होत्या त्या होत्या साधारणतः 541. किती होत्या, 541. या वर्षी वॅकन्सी ज्या आहे त्या ऑल इंडिया जवळपास किती आहे, 1500. ओके, म्हणजे ट्रिपल वॅकन्सी ज्या आहे ते इन्क्रीज झाल्या. मागच्या वर्षी पॅकेज जो होतं ते 20,43,000 पर इयर. आता या वर्षी पॅकेज जे आहे मुंबई सीटीसी 21,97,000. ओके, नंतर मागच्या वर्षीचा डिस्क्रिप्टिव्ह पेपर जो आहे तो होता 50 मार्काचा. किती होता, 50 मार्काचा डिस्क्रिप्टिव्ह पेपर होता. ओके, मग या वर्षीचा पेपर जो आहे डिस्क्रिप्टिव्ह तो आहे 30 मार्काचा. किती, 30 मार्काचा. नंतर टोटल मेन्स मार्क जे आहे मागच्या वर्षीपर्यंत होते 250 मार्क्स. किती, 250. यावर्षी 230 मार्क आहे. किती, 230. हे मेजर चेंजेस तुम्हाला सांगतो. नंतर अटेम्प्ट लिमिट जे आहे इन्क्रीज. ओके, म्हणजे मागच्या वर्षीपर्यंत जनरल ईडब्ल्यूएस साठी 4 अटेम्प्ट होते मेन्स दिलेला, आता 6 अटेम्प्ट झाले, म्हणजे 2 अटेम्प्ट वाढले. नंतर ओबीसी जे आहे 7 अटेम्प्ट होते, इथे 9 अटेम्प्ट झाले, 2 अटेम्प्ट वाढले. एससी एसटी ला रिस्ट्रिक्शन नाहीये. तर अशा पद्धतीचे चेंजेस या वर्षीच्या रिक्रुटमेंट मध्ये झालेले विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्यायचंय तुम्हाला ऍप्लिकेशन करत असताना. क्लिअर आहे. ओके, प्रीचा अटेम्प्ट कन्सिडर केला जात नाही, ओनली मेन्स जो अटेम्प्ट देतोय विद्यार्थी तोच या ठिकाणी कन्सिडर केला जातो. ओके, बघा पुढे बघा, या ठिकाणी सॅलरी बघा, सॅलरी किती इन्क्रीज झाली. सॅलरीमध्ये तुम्हाला मंथली जर विचार केला तर मंथली किती सॅलरी इन्क्रीज झाली बघा. अप्रोक्सिमेट हाईट वर्षाचा जर विचार केला तर 1,54,000 रुपये वर्षाला सॅलरी जी आहे ती काय झाली, इन्क्रीज झाली. मग ग्रॉस मंथली सॅलरी जी आहे मागच्या वर्षीपर्यंत जी आहे ती साधारणतः 93,000 पर्यंत तुम्हाला मिळत होती आणि या वर्षी जे आहे 98,000 पर्यंत मिळणार आहे ग्रॉस सॅलरी. पण मग हातात किती येते सर्व महिन्याला, तर या ठिकाणी मागच्या वर्षीपर्यंत 80,000 रुपये न्यू रिक्रुटमेंट झालेला पीओ एसबीआय मध्ये त्याच्या हातामध्ये मिळायची. यावर्षी जेव्हा नवीन रिक्रुट होईल त्याला 86,000 मिळेल इन हँड. ओके, मग इथे आपण विचार केला इनिशियल बेसिक पे जे आहे ते आहे 56,480. ओके, नंतर इयरली जे आहे सीटीसी 21,97,000 रुपये. ओके, तर अशा पद्धतीने सॅलरी जी आहे ती यावर्षी काय झाली, इन्क्रीज झालेली विद्यार्थी मित्रांनो. ओके, चला पुढे बघा, सॅलरीमध्ये इन्क्रीमेंट झालं त्याच्यामुळे सगळ्यांनी या ठिकाणी काय करायचंय, अप्लाय करायचं आहे. आता आपल्याला प्रीची तयारी करायची आहे, तर प्री तयारी करताना आपल्याला कोणकोणत्या सब्जेक्टची तयारी करायची आहे
त्या सब्जेक्टमध्ये कोणकोणत्या टॉपिकची तयारी करायची आहे हे आपल्याला आता बघायचे विद्यार्थी मित्रांनो. मग या ठिकाणी 3 सब्जेक्ट जे आहे ते प्रीला आपल्याला या ठिकाणी इंग्लिश लँग्वेज, नंतर क्वांटिटी ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग ॲबिलिटी. ओके, मागच्या वर्षीचा जो पॅटर्न होता तोच पॅटर्न यावर्षी त्यांनी फॉलो केलेला आहे. याच्यामध्ये काही चेंजेस केले का? नाही. मग इंग्लिश लँग्वेज मध्ये तुम्हाला या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, या इंग्लिश लँग्वेज मध्ये 40 क्वेश्चन 40 मार्काला असतील. ओके, आणि टाइम दिलेला आहे 20 मिनिट. नंतर क्वांटिटी ॲप्टिट्यूड जो आहे 30 क्वेश्चन 30 मार्काला, टाइम दिलेला 20 मिनिट. रिझनिंग ॲबिलिटी 30 क्वेश्चन 30 मार्काला, टाइम दिलेला आहे 20 मिनिट. आणि इथे 100 टोटल क्वेश्चन आहे, 100 मार्क्स आहे, टाइम 60 मिनिट आहे, पेपर ऑब्जेक्टिव्ह आहे. आता महत्वाचा मुद्दा आहे, टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स जे आहे ते 100 असणार आहे, नंतर मार्क्स 100 असणार आहे, नंतर 60 मिनिट टाइम दिलेला आहे. आणि या ठिकाणी सेक्शनल टाइम 20 मिनिट्स फॉर ईच सेक्शन. निगेटिव्ह मार्किंग आहे का? आहे, 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. ओके, फॉर इनकरेक्ट आन्सर नो सेक्शनल कट ऑफ इन एसबीआय पीओ प्रिलिम्स. ओके, एसबीआय पीओ प्रिलिम्स मध्ये सेक्शनल कट ऑफ नाहीये, म्हणजे प्रत्येक सब्जेक्टला आपल्याला पास होणं गरजेचं नाहीये. या ठिकाणी एखाद्या सब्जेक्टमध्ये चांगले मार्क आले आणि एखाद्या सब्जेक्टमध्ये कमी आले आणि ओव्हरऑल कट ऑफ जो आहे तुम्ही क्लिअर केला तरी सुद्धा तुम्ही एसबीआय मेन्सला इथे इलिजिबल ठराल. पण एसबीआय पीओ मेन्सला या ठिकाणी सेक्शनल कट ऑफ असणार आहे, प्रीला सेक्शनल कट ऑफ नाहीये, हे लक्षात ठेवायचे विद्यार्थी मित्रांनो. ओके, मग पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, सेक्शनल कट ऑफ नाहीये. आता या ठिकाणी आपल्याला मेन्सचा पॅटर्न कसा आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. या ठिकाणी मेन्स मध्ये मागच्या वर्षीच्या पॅटर्न मध्ये आणि या वर्षीच्या पॅटर्न मध्ये काही चेंजेस नाहीये जास्त. रिझनिंग आणि कम्प्युटर ॲप्टिट्यूड जो हा सब्जेक्ट आहे 40 क्वेश्चन 60 मार्कासाठी. नंतर डीआय जो आहे 30 क्वेश्चन 60 मार्कासाठी आहे. नंतर जनरल अवेअरनेस, इकॉनॉमी, बँकिंग अवेअरनेस 60 क्वेश्चन 60 मार्कासाठी आहे. नंतर इंग्लिश लँग्वेज जे आहे 40 क्वेश्चन 20 मार्कासाठी. म्हणजे इंग्लिशचं मागच्या वर्षीचं जे वेटेज होतं तेच आहे, फक्त डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट जे आहे ते चेंज झालेला आहे. तो चेंज पॅटर्न मी पुढे तुम्हाला सांगतोय कशा पद्धतीने चेंज झालेला आहे त्याच्याबद्दल. ओके, चला पुढे बघा. या ठिकाणी डिस्क्रिप्टिव्ह मध्ये काय चेंजेस आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जो आहे एसबीआय पीओचा. ओके, न्यू मेन्स डिस्क्रिप्टिव्ह सेक्शन इज नाउ फोकस्ड ऑन प्रॅक्टिकल बँकिंग कम्युनिकेशन अँड ऑपरेशनल इंटेलिजन्स. ओके, त्यांनी काय सांगितलं, आता एसबीआय मध्ये एसे लिहायचा नाहीये, तुम्हाला लेटर लिहायचं नाहीये. आता प्रॅक्टिकल नॉलेज जे आहे चेक करणारे, प्रॅक्टिकल बँकिंग कम्युनिकेशन अँड ऑपरेशनल इंटेलिजन्स हे चेक करणारे. ओके, मग 50 वरून 30 मार्क आणले. ओके, 20 मार्क कमी केले. नंतर किती वेळ देणार आहे तुम्हाला टायपिंगसाठी? 30 मिनिटं देणार आहे आणि टायपिंग मोड असणार, हे लक्षात ठेवा. ओके, मग काय काय करायचंय तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पेपरमध्ये, तर यामध्ये तुम्हाला ईमेल कम्युनिकेशन म्हणजे 2 तुम्हाला सब्जेक्ट दिला जाईल, त्याच्यावर तुम्हाला ईमेल राईट करायचं आहे. ओके, नंतर हे 10 मार्कासाठी असणारे प्रोजेक्टेड. नंतर सिच्युएशन अनालिसिस असणार आहे, या ठिकाणी तुम्हाला 2 पैकी 1 सिच्युएशन तुम्हाला राईट करायची आहे, ते सुद्धा 10 मार्कासाठी असणार आहे. नंतर रिपोर्ट ऑर प्रिसाइज रायटिंग जे आहे या ठिकाणी सुद्धा तुम्हाला 2 रिपोर्ट दिला जाणार आहे, त्याच्यावर तुम्हाला राईट करायचंय आणि हे सुद्धा 10 मार्कासाठी काय असणार आहे? प्रोजेक्ट असणार आहे. मेरिट लिस्ट इंटिग्रेशन डू नॉट कन्सिडर दिस सेक्शन प्युअरली क्वालिफाइंग. These 30 descriptive parameter are integrated straight into your final score to formulate ranking. ओके, म्हणजे मेनचा आणि तुमचा डिस्क्रिप्टिव्हचा स्कोर जो आहे तो फायनल सिलेक्शनच्या वेळेस कन्सिडर केला जाणार आहे, हे लक्षात घ्या. ओके, नंतर इंटरव्ह्यू सुद्धा असणार आहे यामध्ये. ओके, ग्रुप डिस्कशन आणि पर्सनल इंटरव्ह्यू. ग्रुप डिस्कशन असणार आहे 20 मार्कासाठी आणि इंटरव्ह्यू असणार आहे 30 मार्क्सासाठी, हे लक्षात घ्या. ओके, तर अशा पद्धतीचा जो आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जो आहे चेंज झालेला आहे यावर्षी. नवीन काय आलेलं आहे, लेटर रायटिंग आणि एसे रायटिंग काढून टाकलेलं आहे, रिमूव्ह केलेलं आहे आणि त्याच्याऐवजी ईमेल रायटिंग, रिपोर्ट रायटिंग. ओके, नंतर सिच्युएशन अनालिसिस या गोष्टी या ठिकाणी काय केलेलं आहे, ऍड केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे नवीन तयारी करणारे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी हे महत्वाचं आहे आणि जे जुने विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा. मग सर, मागच्या वर्षीचा कट ऑफ किती होता, या वर्षीचा कट ऑफ किती असेल, याच्याबद्दल विद्यार्थी विचारतात. तर मी काय केलं, मागच्या 5 वर्षाचा कट ऑफ तुमच्या समोर ठेवला प्रीचा. ओके, सरळ सरळ ट्रेंड तुम्हाला दिसतो या ठिकाणी. बघा, मागच्या 5 वर्षाचा कट ऑफ तुमच्या समोर आहे. मग या ठिकाणी जनरल असेल, ओबीसी असेल, ईडब्ल्यूएस असेल, एससी असेल, एसटी असेल, ग्राफच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी मी क्लिअर केलं आणि आकड्याच्या स्वरूपात सुद्धा बार ग्राफच्या माध्यमातून या ठिकाणी क्लिअर केलेलं आहे.
ओके, लास्ट 5 इयर्स कट ऑफ अनालिसिस जे आहे तुमच्या समोर आहे एसबीआय पीओ प्री. आता 2025 मध्ये जनरल कॅटेगरीचा जर विचार केला तर 66.75 कट ऑफ होता. जागा किती होत्या? फक्त 541 होत्या. त्यामुळे कट ऑफ जो आहे तो इन्क्रीज झालेला आहे. त्याच्या मागच्या वर्षी सुद्धा कट ऑफ जास्त होता 61.75. नंतर 23 मध्ये 59 होता आणि 22 मध्ये 59.50 आणि इथे 21 मध्ये 63 होता. ओके, म्हणजे ओव्हरऑल कट ऑफ जो आहे तो 60 आणि 60च्या अबव जवळपास आपण धरून चालू. किती? जनरल कॅटेगरीचा. ओके, कारण एसबीआयच्या वॅकन्सी ज्या आहे 2000च्या वरती किंवा 2400च्या वरती राहत नाही. त्याच्यामुळे ऑल इंडियाचा विचार केला तर वॅकन्सी जे आहे ते कमी असतात. त्यामुळे कट ऑफ जो आहे तो काय होतो? इन्क्रीज होतो. ओके, आणि वॅकन्सी जर जास्त असेल तर कट ऑफ जो आहे तो काय होतो? डिक्रीज होतो. मागच्या वर्षी कट ऑफ का हायेस्ट होता? कारण वॅकन्सी ज्या आहे ते कमी होत्या. यावर्षी वॅकन्सी जास्त आहे, 1500 डबल ट्रिपल आहे. त्यामुळे कट ऑफ जो आहे मागच्या वर्षीपेक्षा आपण कमी कन्सिडर करू शकतो. आता ओबीसी जर विचार केला तर मागच्या वर्षी 2025चा 65, नंतर 24चा 60, नंतर 23चा 59, नंतर 22चा 58 पॉईंट, नंतर 21चा 61. नंतर ईडब्ल्यूएचचा जर विचार केला 25चा 64, नंतर 24चा 60, नंतर 23चा 59, नंतर 22चा 59 आणि 21चा 62. नंतर एससीचा जर विचार केला तर 25चा 59, नंतर 24चा 55, नंतर 23चा 53 आणि 22चा 52 आणि 21चा 54. नंतर एसटीचा जर विचार केला आपण समजा तर 2025चा 51, नंतर 24चा 49, नंतर 23चा 47, नंतर 22चा 47 आणि 21चा 49. ओके, आता हायेस्ट कट ऑफ 2025चा होता 66.75 हायेस्ट कट ऑफ. ओके, आतापर्यंतचा. आणि लोएस्ट कट ऑफ जो होता जनरलचा तो होता 2023चा 59.25. ओके, आता इथे मी सेफ स्कोर 70+ का सांगितलं? कारण तुम्ही प्रॅक्टिस करावी तेवढा स्कोर करण्याची गरज नाहीये. साधारणतः यावर्षी ट्रिपल वॅकन्सी आहे, त्यामुळे आपण धरून चालू साधारणतः 55 ते 65च्या दरम्यान कट ऑफ जो आहे तो फ्रीचा लागेल. ओके, या ठिकाणी बघा हा जो काही समजा लाईन ग्राफ आहे 63, नंतर 59, नंतर 59, नंतर 61 आणि 66 अशा पद्धतीनं कट ऑफ जो आहे तुमच्या समोर ठेवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर या पद्धतीनं तुम्हाला काय करायचंय? प्रिपरेशन करायचं आहे अकॉर्डिंग टू कट ऑफ. ओके, प्रीचा कट ऑफ क्लिअर आहे. ओके, चला पुढे. आता हा झाला लास्ट 5 इयर्सचा ट्रेंड जो आहे तो कट ऑफचा. मग सर प्रीची तयारी करत असताना कोणकोणत्या टॉपिकची आपण तयारी केली पाहिजे? लॉजिकल रिझनिंग असेल, मॅथ्स असेल, इंग्लिश असेल. ओके, या 3 सब्जेक्टची तयारी करताना कोणकोणत्या टॉपिकवर फोकस केलं पाहिजे, कोणकोणत्या टॉपिकची जास्त प्रॅक्टिस केली पाहिजे, या गोष्टी आता मी इथे क्लिअर करणार आहे. ओके, रिझनिंग मध्ये जर विचार केला तुम्ही समजा हाय प्रायोरिटी टॉपिक म्हणजे जवळपास सगळेच टॉपिक या ठिकाणी महत्वाचे विचार केला तर. पण आता या ठिकाणी आपल्याला तयारी करत असताना जे नवीन विद्यार्थी ते विचारतात की सर सिटिंग अरेंजमेंट मध्ये काय करायचं? आता सिटिंग अरेंजमेंट महत्वाचा टॉपिक आहे. यामध्ये मागच्या काही वर्षाचा जर आपण समजा पेपरचं अनालिसिस केलं PYQचं प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं तर त्यामध्ये क्वेश्चन कोणकोणते आढळतात आपल्याला? सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट असेल इनसाइड आउटसाइड, नंतर लिनियर सिटिंग अरेंजमेंट असेल नॉर्थ साऊथ, नंतर स्क्वेअर इनसाइड आउटसाइड, नंतर व्हेरिएबल पर्सन असेल अरेंजमेंट. हे सिटिंग अरेंजमेंटचे प्रकार जे आहे आपल्याला पेपरमध्ये आढळतात. नंतर पझल मध्ये जर विचार केला आपण तर यामध्ये कॅटेगरी, कंपॅरिझन बेस, डेजिनेशन, बॉक्स बेस, नंतर डे बेस, मंथ बेस, इयर बेस, फ्लोर बेस आणि फ्लॅट बेस पझल जे आहे ते आपल्याला दिसतात परीक्षेमध्ये. नंतर इनइक्वालिटी कंपॅरिझन ऑफ रँक मध्ये जर विचार केला तर यामध्ये डायरेक्ट इनइक्वालिटी असेल, नंतर ब्लँक स्पेस इनइक्वालिटी असेल किंवा कोडेड इनइक्वालिटी असेल. कोडेड इनइक्वालिटी विचारत नाही शक्यतो. ओके, लिंक बेस कोडेड इनइक्वालिटी जे आहे त्या ठिकाणी विचारले जाते. नंतर सिलॉकचा जर विचार केला तर ओनली अ फ्यू सध्या जास्त चर्चेत आहे. सध्या जास्तीत जास्त क्वेश्चन विचारले जातात ओनली अ फ्यूवर. ऑल आणि समोर क्वेश्चन कमी प्रमाणात विचारले जातात. ओके, तर या ठिकाणी नंतर इनपुट आउटपुट जो आहे हा प्रकार प्रीला विचारला जात नाही. ओके, नंतर डेटा सफिशियन्सी सुद्धा हा जो प्रकार आहे तो प्रीला विचारला जात नाही, मेन्सला विचारला जातो. ओके, हे लक्षात घ्या. नंतर ब्लड रिलेशन जो आहे तो विचारला जातो फॅमिली ट्रीवर किंवा रिलेशनशिप बेस्ड क्वेश्चन विचारले जातात. नंतर 8वं कोडिंग डिकोडिंग जो आहे याच्यावर चायनीज कोडिंग डिकोडिंग असेल, नंतर अल्फान्यूमेरिक कोडिंग डिकोडिंग असेल, नंतर कंडिशनल कोडिंग डिकोडिंग असेल, याच्यावर क्वेश्चन विचारले जातात. नंतर ऑर्डर रँकिंगवर हाईट बेस असेल, नंतर पुढे रँक बेस असेल, नंतर वेट बेस असेल, याचं कंपॅरिझन तुम्हाला करायचं आहे.
नंतर अल्फान्यूमेरिक सिरीजवर सुद्धा क्वेश्चन विचारले जातात, मिक्स लेटर नंबर, नंतर सिम्बॉल पॅटर्न, नंतर डिस्टन्स डायरेक्शनवर क्वेश्चन विचारला जातात प्रीमध्ये, नंतर मिसलिनियस सुद्धा क्वेश्चन विचारल्या जातात. ओके, तर अशा पद्धतीने या ठिकाणी क्वेश्चन विचारले जातात. ओके, या टॉपिकची तुम्हाला काय करायचंय, प्रिपरेशन करायचं आहे. निगेटिव्ह मार्किंग आहे 1/4. नंतर प्रत्येक सेक्शनला 20 मिनिट्स हे लक्षात घ्यायचंय तुम्ही. ओके, प्रत्येक सेक्शनला. तर रिजनिंगचा अशा पद्धतीने हे टॉपिक तुम्हाला प्री लेवलला करायचे. ओके, जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी समजून घ्यायचंय, जे जुने विद्यार्थी त्यांनी पण समजून घ्यायचंय. ठीक आहे, आता मॅथ्स मध्ये काय करायचंय आपण, तर या ठिकाणी बघा, मॅथ्स मध्ये तुम्हाला मेनली यामध्ये सिम्प्लिफिकेशन आणि अप्रोक्सिमेशन कॅल्क्युलेशन. ओके, आता याच्यामध्ये तुम्हाला बॉडमस असेल, स्क्वेअर असेल, क्यूब्स असेल, नंतर स्क्वेअर क्यूब रूट्स असेल, नंतर इंडायसिस असेल, फ्रॅक्शन असेल, पर्सेंटेज असेल, डेसिमल कॅल्क्युलेशन असेल, याच्यावर तुम्हाला प्रॅक्टिस करायची विद्यार्थी मित्रांनो. नंतर दुसरा प्रकार आहे नंबर सिरीज. यामध्ये मिसिंग नंबर सिरीज असेल, रॉंग नंबर सिरीज असेल, नंतर पॅटर्न बेस्ड सिरीज असेल. नंतर पुढचा क्वाड्रेटिक इक्वेशन जे आहे इनइक्वालिटी बेस्ड कंपॅरिझन असेल, यामध्ये लिनियर आणि क्वाड्रेटिक इक्वेशन कंपॅरिझन असेल. ओके, नंतर अरिथमॅटिकचा जर विचार केला तर पर्सेंटेज, रेशिओ, प्रोपोर्शन, अवरेजेस, नंतर प्रॉफिट लॉस, सिंपल अँड कंपाऊंड इंटरेस्ट, नंतर पार्टनरशिप, मिक्सचर अलिगेशन, टाइम अँड वर्क, पाईप अँड सिस्टम, टाइम अँड स्पीड, डिस्टन्स, बोट अँड स्ट्रीम, हे टॉपिक तुम्हाला अरिथमॅटिक मध्ये करायचे. नंतर डीआय मध्ये तुम्हाला टेबल डीआय असेल, लाईन ग्राफ असेल, बार ग्राफ असेल, नंतर पायचार्ट असेल, मिक्स डीआय असेल, केसलेट डीआय असेल, हे टॉपिक तुम्हाला इथे करायचे. नंतर डेटा सफिशियन्सी हा प्रीला येत नाही. नंतर केसलेट डीआय आला तर एसबीआय पीओला येतो प्रीला. तर टेबल बेस्ड, वेन डायग्राम बेस्ड, नंतर अरिथमॅटिक, केसलेट डीआय हे सुद्धा या ठिकाणी येतात. तर एवढ्या टॉपिकची प्रॅक्टिस आपल्याला प्री लेवलला करायची एसबीआय पीओला. ओके, चला पुढे. नंतर आता इंग्लिश मध्ये काय करायचंय, इंग्लिश लँग्वेज मध्ये तुम्हाला या ठिकाणी कोणकोणते टॉपिकची प्रिपरेशन करायची. यामध्ये क्लोज टेस्ट असेल. ओके, आता क्लोज टेस्ट मध्ये ओकॅब, ग्रामर, कॉन्टेक्चुअल अंडरस्टँडिंग. ओके, नंतर सेंटेन्स करेक्शन असेल, यामध्ये ग्रामर रूल्स, नंतर टेन्सेस, सब्जेक्ट, वर्ब आणि ॲग्रीमेंट युजेस. नंतर पुढे पॅराजम्बल्स असेल, लॉजिकल फ्लो, सेंटेन्सेस सिक्वेन्सिंग. नंतर पुढे फिलर्स असेल, यामध्ये सिंगल फिलर्स असेल, डबल फिलर्स असेल, ओकॅब बेस्ड क्वेश्चन असेल. ओके, म्हणजे तुम्ही पीवायक्यू सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला आयडिया येऊन जाईल. ओके, की पेपर कशा पद्धतीचा असतो, किंवा मॉक टेस्ट दिल्यानंतर तुम्हाला समजेल. यामध्ये रीडिंग कॉम्प्रेन्शन, पॅसेजमध्ये इन्फरन्सेस, ओकॅब, टोन, फॅक्ट बेस्ड क्वेश्चन. ओके, नंतर एरर डिटेक्शन, यामध्ये ग्रामर, पार्ट्स ऑफ स्पीच, नंतर कॉमन युजेस. ओके, नंतर पुढे सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट, ग्रामर, ओकॅब आणि सेंटेन्स स्ट्रक्चर. ओके, नंतर पुढे पॅरा सेंटेन्स कॉम्प्लेक्शन, कॉन्टेक्स्ट बेस्ड सेंटेन्स कॉम्प्लेशन, नंतर सेंटेन्स रिअरेंजमेंट, लॉजिकल सिक्वेन्स, नंतर कोहेरंट आणि पॅराग्राफ फॉर्मेशन, नंतर कॉलम बेस्ड क्वेश्चन, मॅचिंग सेंटेन्स बेस्ड ऑन मिनिंग अँड कॉन्टेक्स्ट. नंतर स्पेलिंग एरर जे आहे, इनकरेक्टली स्पेल वर्ड्स, वर्ड आयडेंटिफिकेशन. नंतर वर्ड स्वॅप. ओके, करेक्ट प्लेसमेंट ऑफ वर्ड्स विदिन अ सेंटेन्स. नंतर वर्ड रिअरेंजमेंट गिवन वर्ड्स टू फॉर्म मिनिंगफुल सेंटेन्स, आणि वर्ड युजेस, सेंटेन्स बेस्ड एरर आणि इडियम फ्रेजेस. तर हे 15-16 टॉपिक जे आहे तुम्हाला फोकस करायचं आहे एसबीआय पीओ प्री साठी. क्लिअर आहे. तर आता पुढे बघा, हे एसबीआय पीओ प्री साठी तुम्हाला हे टॉपिकची प्रिपरेशन करायची आहे विद्यार्थी मित्रांनो. मग या ठिकाणी पुढे आता टॉपिक वाईज वेटेज कसं आहे, 24, नंतर 23, 22 आणि 21. ओके, आता टॉपिक वाईज वेटेज कसं आहे ते समोर बघा. या ठिकाणी आपण रिजनिंगचा जर विचार केला तर मागच्या वर्षी 24-25 ला कसं वेटेज होतं. यामध्ये पझल आणि सिटिंग अरेंजमेंटचा जर विचार केला तर 25 क्वेश्चन 2024 ला होते, आणि 25 ला सुद्धा जवळपास 20 ते 25 क्वेश्चन विचारले गेलेले होते. नंतर 23 ला जर विचार केला तर पझल सिटिंग अरेंजमेंटचे 18 ते 25 होते. 22 ला जर विचार केला तर 15 ते 23 होते, आणि 21 ला जर विचार केला तर 15 ते 28 होते. म्हणजे एसबीआय पीओ प्रीला सिटिंग अरेंजमेंट आणि पझल 20 मार्काच्या खाली विचारल्या जात नाही, हे लक्षात घ्या. नंतर दुसरा सिलॉग 25 ला होता 3 मार्काला, 24 ला 3 मार्काला, 23 ला 3 मार्काला, 3 ते 5 मार्काला, 22 ला 3 ते 4 आणि 21 ला 4 ते 5 मार्काला. नंतर इनइक्वालिटी कंपॅरिझन ऑफ रँक 24 ला विचारलं नव्हतं, 23 ला होतं. नंतर 22 ला 2 ते 5 आणि 21 ला 5 मार्कापर्यंत. नंतर कोडिंग डिकोडिंग जे आहे 24 ला नव्हतं, 25 ला होतं, पण या ठिकाणी 23 ला 3 मार्क, नंतर 22 ला 5 आणि 21 ला 5 मार्क. नंतर अल्फान्यूमेरिक सिरीज जे आहे
24ला नाही, 23ला नाही, 22ला नाही आणि 25ला सुद्धा विचारलं नव्हतं. 21ला 5 मार्काला विचारलं होतं. नंतर डायरेक्शन सेन्स जे आहे या ठिकाणी 24ला विचारलं नाही, 25ला 2 मार्काला विचारलं होतं. मग 23ला 3 मार्कापर्यंत, 22ला 3 मार्कापर्यंत आणि 21ला 3 मार्कापर्यंत ह्या क्वेश्चन विचारलेले. ब्लड रिलेशन बघा 24ला विचारलेले नाहीये, 23ला आहे 2 ते 4 मार्क, नंतर 22ला 4 मार्कापर्यंत आहे, 21ला 3 मार्कापर्यंत आहे. नंतर ऑर्डर रँकिंग हा जो टॉपिक आहे 24ला नाहीये, 23ला नाही, 25ला होता 3 मार्काला, 22ला 2 मार्काला आणि 21ला 2 मार्काला. नंतर मिसलिनियस जे आहे 24ला 2 मार्क, नंतर 23ला जे आहे 1 ते 8 मार्क, नंतर 22ला 1 ते 5 आणि 21ला 1 ते 2. अशा पद्धतीनं रिझनिंगचं जे काही अनालिसिस होतं टॉपिक वाईज या ठिकाणी मी 2025 ते 2021 पर्यंत या ठिकाणी क्लिअर केलं विद्यार्थी मित्रांनो. ओके, मग आता या ठिकाणी रिझनिंग झालं. आता मॅथ्स मध्ये काय होतं बघा, मॅथ्स मध्ये बघा यामध्ये डीआय जो आहे साधारणतः 24चा जर विचार केला आपण, 24चा जर विचार केला तर 24 मध्ये डीआय किती वेटेज होतं बघा. डेटा इंटरप्रिटेशन जे आहे 24 मध्ये साधारणतः 10 मार्कासाठी आपल्याला विचारले गेलेलं आहे. नंतर 23 मध्ये 10 मार्काला, नंतर 22 मध्ये 10 मार्काला आणि 21 मध्ये 10 मार्काला. ओके, नंतर केसलेट जे आहे 5 मार्काला 24 मध्ये, 23 मध्ये 5 मार्काला, 22 मध्ये 5 मार्काला, 21 मध्ये 5 मार्काला. नंतर मिसिंग नंबर सिरीज जे आहे साधारणतः 24 मध्ये 3 मार्काला, 23 मध्ये 6 मार्काला, 22 मध्ये 6 मार्काला आणि 21 मध्ये 5 मार्काला. नंतर रॉंग नंबर सिरीज जे आहे 24ला विचारले गेलेली नाहीये. नंतर 23ला 5 मार्क, 22ला 5 मार्क आणि 21ला 6 मार्क. नंतर अरिथमॅटिक प्रॉब्लेम जे आहे 24ला 12 मार्काचे, नंतर 23ला 15 मार्क, नंतर 22ला 11 मार्क आणि 21ला 15 मार्कापर्यंत विचारलेले. नंतर सिम्प्लिफिकेशन अप्रिव्हिएशन 24ला विचारलेलं नाहीये, 23ला 5 मार्काला आहे, 22ला 5 मार्क 4 ते 6 आणि 20ला 0 ते 5 मार्क आहे. नंतर क्वाड्रेटिक इक्वेशन जे आहे 24ला विचारलं नाहीये, नंतर 23ला 4 ते 6 आहे, नंतर 22ला 5 ते 6 आहे आणि 21ला या ठिकाणी 5 ते 6 आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी जो काही समजा एसबीआय पीओचा क्वांटचा पेपर होता अशा पद्धतीनं होता. ओके, आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी यावर्षी सुद्धा याच टॉपिकवर क्वेश्चन येतील, फक्त जे वेटेज आहे ते मागे पुढे होईल, परंतु मागचं वेटेज जे आहे ते या ठिकाणी मी काय केलं तुम्हाला क्लिअर केलं विद्यार्थी मित्रांनो. नंतर आता इंग्लिशचं जे वेटेज आहे ते बघा, या ठिकाणी इंग्लिशला कोणकोणत्या टॉपिकवर क्वेश्चन विचारलेले आतापर्यंत. ओके, तर रीडिंग कॉम्प्रेशन जे आहे 24ला 8 मार्क, नंतर 23ला 9 मार्क, नंतर 22ला 9 ते 10 आणि 21ला 7 ते 10 मार्क. ओके, नंतर एरर डिटेक्शन जे आहे या ठिकाणी 24ला 3, नंतर 23ला 3 ते 4, नंतर 22ला 3 ते 6 आणि 21ला 3 ते 5. नंतर पॅराजंबल जे आहे 24ला 5 मार्काला विचारलं, नंतर 23ला 6 मार्कापर्यंत, नंतर पुढे 22ला 3 मार्कापर्यंत आणि 21ला 1 मार्कापर्यंत. नंतर मिसस्पेल्ड जे आहे स्पेलिंग एरर 24ला नाहीये, नंतर 23ला 2 ते 5 मार्काला, नंतर 22ला 0, नंतर इकडे 2 ते फिलर्स जे आहे इथे 3 मार्काला 24ला, नंतर 23ला 2 ते 5, नंतर 22ला 3 ते 4 आणि 21ला 0 ते 5. नंतर मॅच द कॉलम जे आहे 24ला 3, नंतर 23ला 2 ते 5, नंतर 22ला 4 आणि 21ला 5. नंतर कनेक्टर जे आहे हे 24ला विचारलेलं नाहीये, 23ला विचारलेलं नाहीये, 22ला विचारलेलं नाहीये, 21ला विचारलेलं आहे 2 मार्काला. नंतर वर्ड स्वॅप जे आहे 24ला 4 मार्काला, नंतर 23ला 3 ते 5, नंतर 22ला 2 ते 5ला. ओके, आणि 21ला 5 मार्कापर्यंत क्वेश्चन विचारलेले. ओके, नंतर फ्रेज रिप्लेसमेंट जे आहे 24ला 4 मार्काला, नंतर 2023ला 3 ते 4 मार्काला, नंतर इकडे 22ला 3 ते 5 मार्काला आणि 21ला 0 ते 5 मार्काला. ओके, क्लोज टेस्ट जे आहे साधारणतः 24ला 6 मार्काला विचारलेलं आहे, 23ला 5 मार्काला, नंतर पुढे 22ला 7 मार्कापर्यंत, 21ला 7 मार्कापर्यंत. ओके, सेंटेन्स रिअरेंजमेंट जे आहे 24ला विचारलेलं नाहीये, नंतर 23ला 3 ते 6 मार्क आहे, नंतर इकडे 22ला 0 ते 6 मार्क आणि 21ला 0 ते 5 मार्क. नंतर वर्ड युजेज जे आहे 24ला नाही विचारलं, 23ला 2 ते 4, नंतर 22ला 1 ते 3 आणि 21ला 0 ते 5. नंतर मिसलिनियस टॉपिक जे आहे 24ला 4 मार्काला, नंतर 2023ला 1 आणि 22ला 1 ते 2 आणि इकडे 1 ते 3. तर अशा पद्धतीचा एसबीआय पीओचा प्रीचा 2021 ते 2025 पर्यंत
जो की वेटेज आहे समजा टॉपिक वाईज या ठिकाणी मी क्लिअर केलं. मग या वर्षीचा पेपर कसा असेल तर टॉपिक जे आहे मी जे सांगितलेले तेच टॉपिक यावर्षी असणार आहे. फक्त वेटेज जे आहे थोडंफार मागे पुढे झालेलं असेल. त्यामुळे जेवढे काही टॉपिक मी सांगितलेले तेवढे टॉपिकची प्रिपरेशन तुम्हाला करायची आहे, त्याच्यावर फोकस करायचा आहे आणि SBI PO ची प्री तुम्हाला क्लिअर करायची आहे आणि मेन्सला एलिजिबल व्हायचे विद्यार्थी मित्रांनो. ओके, मग या ठिकाणी जे की समजा मी आज या ठिकाणी अनालिसिस घेतलं SBI PO प्रीच्या बाबतीत, मग टॉपिक वाईज वेटेज असेल, नंतर मागच्या वर्षीचा कट ऑफ ट्रेंड असेल, नंतर या सगळ्या गोष्टी मी 1 बाय 1 या ठिकाणी क्लिअर केल्या. व्यवस्थित तुम्हाला समजल्या असतील मी असं अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके.